नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे 20 मे 2024 पासून तुमचं ग्राउंडला सुरुवात होत आहे। तर ग्राउंडबद्दल मित्रांनो अपडेट आलेली आहे। मित्रांनो, पोलीस भरतीच्या 17,471 जागांसाठी भरती निघाली होती आणि 17,76,000 अर्ज आलेले आणि 20 मे नंतर मैदानी चाचणी होणार आहे। तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या भरती बद्दल सांगणार आहे, तुमचं ग्राउंड बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो। तर पहा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल संपली। राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे। तर एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये तुमची कॉम्पिटिशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पहा, पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे। त्यात 100 मीटर, 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील। मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे। मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे। चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यानंतर तुम्ही मैदान चाचणी बघू शकता मित्रांनो, सकाळी मैदान चाचणी असणार आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे। त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीबाबत बघू शकता मित्रांनो, 17,471 जागा एकूण होत्या टोटल आणि 17,76,000 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे। सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदान चाचणी असणार आहे आणि फॉर्मचे जे पैसे आहे 71.4 कोटी रुपये या ठिकाणी फॉर्मचे जमा झालेले आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती पोलीस भरतीची। तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 20 मे पासून होणार आहे। तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा। जे पण इव्हेंट तुमचे कमी असेल तर ते तुम्ही आउट ऑफ बनवण्याचा प्रयत्न करा। तर पहा मित्रांनो, जास्त टाईम तुमच्याजवळ राहिलेला नाही आहे। तर मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं होतं की पोलीस भरतीचं फिजिकल हे लवकरच होणार आहे, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।